अजित पवारांच्या विमान अपघातावर सातत्याने शंका उपस्थित करणाऱ्या रोहित पवारांनी पुन्हा एकदा ब्लॅक बॉक्सच्या सुरक्षेवरच सवाल उपस्थित केलाय। अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स राजकारणापासून सुरक्षित राहिलाय का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। तसंच विमान अपघाताचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय। दरम्यान या प्रकरणावर रोहित पवार आज पुन्हा सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामुळे आज कोणता नवा बॉम्ब ते फोडणार, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगेपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल। पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू। ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही। ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे। मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही, कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना, काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असतो। त्यामुळे उद्या 10:30 वाजता डिटेलमध्ये या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ। अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र ब्लॅक बॉक्स जळाला तरी त्यामधील चिपमुळे विमानातील माहिती मिळू शकते असा आशावाद इंडियन एअर फोर्सचे निवृत्त ग्रुप कॅप्टन विनायक देवधर यांनी व्यक्त केला आहे। हा जो बॉक्स असतो, जसं आता आपण म्हटलं की CVR थोडा डॅमेज झालेला आहे, हा एक मेटॅलिक बॉक्स असतो आणि याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किटरी असते की जी नॉर्मल वेळेमध्ये वेगवेगळा डेटा जो येतो तो रेकॉर्ड करत असते। आणि हा डेटा रेकॉर्ड जो असतो सॉलिड स्टेट त्याला आपण चिप म्हणतो, त्या चिपवरती रेकॉर्ड डेटा केलेला असतो। जेव्हा हे रिट्रीव्ह करतात तेव्हा जर याच्यामध्ये काही डॅमेज झालेला नसेल तर दुसरं इन्स्ट्रुमेंट लावून डेटा आपल्याला पटकन 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करता येतो। पण जेव्हा याला खराब होते ही वस्तू आगीने किंवा कशाने पण, तर तेव्हा बाहेरचं जे सर्किट असतं ते जळू शकतं, पण चिपला काही होत नाही। त्यामुळे चिप सुरक्षित असेल तर त्या चिपला दुसऱ्या एका इन्स्ट्रुमेंटवरती माउंट करून ती जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ती त्याचा डेटा नक्कीच काढू शकेल। अजित पवारांच्या अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। यावेळी अजित पवार यांच्या विमान अपघाताची CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की या संबंध प्रकरणाची CBI मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं। रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले, ऐन वेळेला पायलट बदलला, पायलटच्या विम्याच्या संदर्भातला, जे पायलट होते त्यांची ट्रॅफिकमधली वाताहत जी काय झाली ती, त्यानंतर विमानातल्या अनेक गोष्टी, काचेची बॉटल, ह्या तुम्हाला पटतात की नाही पटत? दादांचा दुर्दैवी अपघाती निधन ही काय राजकीयदृष्ट्या मांडणी करण्याचा तो प्रश्न नाहीच आहे। हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राचा आणि देशाच्या सुरक्षेचा पण आहे आणि ज्या पद्धतीने जी घटना घडली त्याच्याबद्दलची सत्यता जनतेच्या समोर येणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून त्यांनी जे काय मुद्दे उपस्थित केले असतील त्या मुद्द्यासही चौकशी व्हावी, त्याच्यात दुमत असण्याचं काय कारण आहे? एक बाब अशी आहे की पहिल्या दिवसापासूनच आमची भूमिका राहिली की सखोल चौकशी व्हावी। मांडले गेलेले जे काय प्रश्न असतील त्यांनी एकट्याने मांडले असतील, अनेकांनी शंका वेगवेगळ्या उपस्थित केल्या असतील, त्या सगळ्या शंकांसहित तपास त्या दिशेने व्हावा जेणेकरून त्या शंकांची सुद्धा उत्तरं त्याच्यात आली पाहिजेत आणि त्याच्यावरती सत्य आले पाहिजे। चंद्रपूर जिल्ह्यातील वन विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 16 फेब्रुवारीपासून धरणं आंदोलन सुरू आहे। गेल्या 5 महिन्यांपासून वेतन रखडल्यामुळे कंत्राटी कामगारांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय। 5 महिन्याचा दीर्घ कालावधी लोटून सुद्धा वेतन मिळत नसल्यानं कुटुंबाला गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। असे प्रकार वारंवार होत असल्यामुळे चंद्रपूर वन विभागातील सर्व कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। आमचे 5 ते 6 महिन्यापासून पगार थकीबाकी आहे। तर वरच्या अधिकाऱ्यांकडून आमची ही
निवेदन आहे की आमचे पगार लवकरात लवकर करण्यात यावे. काही मॅरिड महिला आहेत, त्यांना खूप त्रास होत आहे पगार नसल्यामुळे. त्यांचे भरपूर कामं अडले आहेत, कोणाला हॉस्पिटलसाठी जरूरत राहते आणि वेळेवर पगार नाही म्हणजे खूप मोठी समस्या आहे ही. आम्हाला सर मागील 4 ते 5 महिन्यापासून आमचे पगार भेटलेले नाही सर. आम्ही वारंवार CCF साहेब, ACF साहेब, DFO साहेब त्यांच्याकडे वारंवार आम्ही मागणी करतो की त्यांना निवेदनपत्र देतो, तरी पण आमची काही दखल घेतली जात नाही. फक्त 4 दिवसात होणार, 5 दिवसात होणार असं आम्हाला त्यांच्याकडे शब्द भेटतात, पण आमचे पगार अजूनपर्यंत काही झालेले नाही. आणि आमची एक मुख्य मागणी आहे का जोपर्यंत आमचे पगार होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच आम्ही आंदोलनावर आम्ही कामावर जाणार नाही आहोत सर. आमचे आतापर्यंत 4 महिन्याचे पेमेंट अजून झालेले नाही, त्यामुळे आम्हाला घर खर्च चालवण्यासाठी खूप अडचण येत आहे. आणि अशा पद्धतीनं आम्हाला म्हणजे मलाच नाही तर सगळ्याच प्रकारचे कम्प्युटर ऑपरेटर असो की आपले मजूर असो आपले हे मदतनीस वगैरे त्या सगळ्यांना खूप त्रास होत आहे. राज्यातील शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजीसह तिसरी भाषा सक्तीच्या विषयावर राज्यात राजकीय वादंग सुरू आहे. राजकारणामध्ये एकमेकांशी विभक्त झालेले 2 बंधू सुद्धा याच मुद्द्यावर एकत्रित आले. तसं असताना नागपूरमध्ये विद्यार्थी 3 भाषांखेरीज 4थी भाषा शिकतायत आणि ती देखील भारतीय. वसुंधरा समाज दर्पण या संस्थेनं एक शाळा एक भाषा या उपक्रमाअंतर्गत हा अनोखा उपक्रम हाती घेतलाय. त्याच मालिकेमध्ये नागपुरातील प्रतापनगर शाळेमध्ये 130 मराठी विद्यार्थी बंगाली भाषेत पारंगत होत आहेत. अनेक आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर हे विद्यार्थी चांगली बंगाली बोलायला लागलेत आणि वाचायलाही लागलेत. या उपक्रमासाठी संस्था विनामूल्य या भाषेचे शिक्षक आणि साहित्य पुरवते. शाळेच्या नियमित वेळेनंतर वेगळे तास घेऊन हे प्रशिक्षण दिलं जात आहे. राष्ट्रीय एकात्मता, भाषिक सामंजस्य, सामाजिक एकरूपता निर्माण करण्याचं वसुंधरा समाज दर्पण संस्थेचं उद्दिष्ट आहे. नागपुरातील हा आगळा भाषिक उपक्रम भाषेच्या महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी नवी दिशा देणारा ठरू शकतो. विविध भाषा शिकवण्याच्या आमच्या योजनेतून भाषा भगिनींमध्ये प्रेम उत्पन्न करणे, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे, सामाजिक सद्भाव वृद्धिंगत करणे, सांस्कृतिक समरसतेचे बीजारोपण आणि साहित्य सांस्कृतिक उपक्रमांचे आदान प्रदान हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. भाषा शिकताना नव्याने उपलब्ध झालेली विविध ॲप्लिकेशन्स आणि नवतंत्रज्ञान कसे वापरायचे याबाबतही आपण धडे देणार आहोत. दरम्यान या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांशी आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी संवाद साधलाय. आपण पाहूयात. मराठी, इंग्रजी आणि हिंदी याशिवाय एक उपक्रम म्हणून बांगला भाषेचाही प्रशिक्षण घेत आहे आणि हे विद्यार्थी 8वी, 9वी आणि 10वी या 3 वर्गातील हे विद्यार्थी आता हळूहळू बांगला भाषेमध्ये पारंगत व्हायला लागलेले आहे. मला सांग, आता तुम्ही जे बांगला गेले अनेक महिने शिकतायत, काय फायदे जाणवत आहेत? मी आता कोलकाता पश्चिम बंगालमध्ये जाणार, तर मला तिथे अगर कोणतं काम मिळालं तर मला ते भाषा बोलायला अडचण नाही होणार. म्हणजे आता ठराविक प्रमाणामध्ये बांगला बोलता येते तुला? हो, थोडी थोडी येणार. अधिक शिकू तर मला पूर्णपणे बांगला येऊन जाणार. मदत होत आहे आम्हाला. मला खूप आनंद होत आहे. मला खूप म्हणजे कळतं आहे, ते खूप सोपी वाटत आहे ती भाषा. तुझा काय अनुभव आहे? छान आहे, शिकायला भेटत आहे. आपण जेव्हा तिथे गेलो तर आपल्याला ती भाषा येणार, समजणार, तर आपल्याला समजू शकते. तुम्ही काय काय शिकले? काय एखादी कविता वगैरे बांगलाची यायला लागली आता? हो. काय बोलून दाखवा. आम्ही प्याच्या प्याच्याने ही कविता म्हटली होती. त्याचे कविताचे लेखक सुकुमार राय होते. ती कविता एक गंमतीदार होती. बोलून दाखवू शकेल मला? हो. प्याच्या कॉय प्याच्यानी खाशा तोर चाचानी, शुने शुने आन मोर नाचे मोर प्राण मोर, शुरे शुरे कत प्याच गेट किरी क्वॅच कट, যত ভয় যত দুঃখ দুরু দুরু ধুক ধুক, তোর গানে পেঞ্চি রে সব ভুলে গেঞ্চি রে, চার মুখে মিঠे গাन शुरे जय दू नयन. चांगला अनुभव आहे माझं आणि खूप म्हणजे हेल्पफुल आहे अभ्यासात पण, कारण की आपल्याला म्हणजे अदर स्टेटची लँग्वेज शिकायला मिळत आहे.
तर खूप चांगलंच असते. भविष्यात जर नोकरी करायला दुसऱ्या राज्यात जायची पाळी आली तर आम्हाला तिथली एक बेसिक भाषा येते असा एक कॉन्फिडन्स या विद्यार्थ्यांमध्ये दिसायला लागलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. विलिनीकरणाला विरोध असं आपण कधीही म्हटलं नाही असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. विलिनीकरणाची चर्चा अजितदादांच्या मृत्यूनंतर सुरू करण्यात आली ही बाब आमच्यासाठी क्लेशकारक होती असंही सुनील तटकरेंनी म्हटलंय. ABP माझाला सुनील तटकरे यांनी विशेष मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी या संदर्भात विस्तृत वक्तव्य केलं आहे. विलिनीकरण तुम्हाला का नको आहे? आम्हाला नको असं मी कधी म्हटलं आहे? तुमच्या आमदारांमध्ये बऱ्यापैकी नाराजी आहे की पुन्हा एकदा सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांसोबत नाही जायचं आहे. नाही, एक भाग असा आहे की नाही, 2 बाबी आहेत. विलिनीकरणाला विरोध असं मी कधी म्हटलंच नाही. ऐका ना, दादा असताना दादाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी करणं हे माझं कर्तव्य मानत आलो आणि त्या पद्धतीने मी करते आलो. दादा असताना विलिनीकरणाची चर्चा कुठपर्यंत गेली होती दादांना आणि जे बाकीचे सहकारी सांगतील त्यांना माहिती. दादा नसतानाची निर्माण झालेली परिस्थिती वेगळी आहे. विलिनीकरणाची चर्चा ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून सुरू केली ती बाब आम्हाला सर्वांनाच क्लेशकारक वाटली. सर्वांनाच. कारणही नव्हतं ना, त्यावेळेला अंत्यविधी झालेले नव्हते. पण मग घाई का नाही असं कोणाच्याकडनं वाक्य आलं की बहिणींना नेता करा म्हणून? भाग वेगळा आला. दुसरा भाग असा आहे की यथावकाश आता त्या बाबतीमध्ये आता वहिनी अध्यक्ष होती, राष्ट्रीय अध्यक्ष. त्याच्यानंतर काय प्रस्ताव आला तर येईल तो, मग कशा पद्धतीने मांडावा तो ज्यांनी त्यांनी ठरवायचा आहे. लिखित स्वरूपामध्ये मांडावा का चर्चेच्या माध्यमातून मांडावा की कोणाजवळ चर्चा करावी हा त्यावेळेला प्रश्न येईल. त्यामुळे विलिनीकरणाला हो की नाही हा बोलण्याचा आता तो क्षणच नाही आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातानंतर तर्कवितर्क, दावे प्रतिदाव्यांचं सत्र सुरूच आहे. या सर्व प्रश्नांची लवकरच उकल होण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त विमानाच्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील डेटा AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या प्रयोगशाळेमध्ये डाउनलोड करण्यात यश मिळालंय. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधला डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचं नेमकं कारण समजण्यासाठी या दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान AIBनं डाउनलोड केलेल्या डेटामध्ये काय दडलंय आणि त्यातून कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर विमान दुर्घटनेच्या तपासात फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर का महत्त्वाचे असतात हे आपण समजून घेऊयात. तर 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत झालेल्या लिअरजेट 45 या विमान अपघाताची सविस्तर चौकशी सध्या सुरू आहे. तर अपघातग्रस्त विमानामध्ये 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर बसवण्यात आले होते. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर प्रदीर्घ काळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचं नुकसान झालंय. L3 कम्युनिकेशन कंपनीनं बनवलेल्या रेकॉर्डरमधील डेटा यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आलेला आहे. तर हनीवेल कंपनीनं बनवलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची सखोल तपासणी सध्या सुरू आहे. ज्या देशात हा रेकॉर्डर बनवण्यात आला तिथल्या प्रतिनिधींची मदत मागवण्यात आली आहे. तर AIB संस्था पारदर्शकतेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे असंही त्यांच्यामार्फत सांगण्यात आलंय. सर्व संबंधित घटकांनी कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क करणे टाळावे ही विनंती करण्यात आली आहे. भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड झाली आहे. कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील आणि भाजपमध्ये राडा झालाय आणि यानंतर विलास पाटलांना जवळ करून शिवसेना महापौर निवडणूक लढण्याचा प्रयत्न करते आणि यामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि त्यामुळे भाजप शिवसेनेला मदत करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर बहुमताचा आकडा जमवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या चढाओढ सुरू आहे. भाजपमधील नाराज नगरसेवकांना फोडण्याचेही प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याचं कळत आहे. आपले प्रतिनिधी अनिल वर्मा सध्या आपल्या सोबत आहेत. अनिल, खरं तर सत्ता स्थापनेमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. खरं तर आता ही निवडणूक कधी होणार आहे आणि त्या अनुषंगानं काय मोठ्या जोरदार घडामोडी घडत आहेत? माधवी, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भिवंडी महानगरपालिकेमध्ये 20 तारखेला आता महापौराची निवड होणार आहे. त्यामुळे
त्या आधी आपण बघितलं तर भिवंडी महापौराच्या निवडीच्या आधी महायुतीमध्ये मोठा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण महायुतीमध्ये अक्षरशः फूट पडलेली आहे आणि शिवसेना आणि भाजप दोन्ही आपापले महापौर बसवण्यासाठी शर्यत करत आहेत. आकड्यांचा जमाव करण्यासाठी कशा पद्धतीने या ठिकाणी ट्विस्ट आलेला आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे. कारण शिवसेना भाजपच्या अनेक नगरसेवकांच्या संपर्कात आहे आणि भाजपचे नगरसेवक फोडण्याचा या ठिकाणी शिवसेनेचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येतोय. मात्र कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील आणि भाजपमध्ये जो झालेला राडा होता, त्या राड्यानंतर विलास पाटील यांना शिवसेना जवळ करून आकडे जमवत आहे. त्यामुळे भाजप कुठेतरी नाराज झालेली आहे आणि भाजप शिवसेनेला मदत करणार नाही असे या ठिकाणी चित्र दिसून येत आहे. ही सर्व माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर या सर्व घडामोडीमुळे महापौरच्या निवडीमध्ये मोठा ट्विस्ट या ठिकाणी निर्माण झालेला आहे. नक्कीच आता शिवसेना आणि भाजपमधल्या फुटीनंतर महापौर नेमका कुणाचा होणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद अनिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले आणि त्यावरून ठिकठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही केलं जात आहे. अहिल्यानगर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी आंदोलकांनी टिपू सुलतान आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचं दहन केलंय. याच पार्श्वभूमीवर टिपू सुलतान यांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत काही मुस्लिम समाजातील व्यक्तींना टिपू सुलतानच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय. तसेच संबंधित आंदोलकांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या काही युवकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात भेट दिली आहे. संबंधित आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. कुछ नापाक हाथों के तहत अहमदनगर के अंदर हज़रत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह का पुतला जलाया गया, तो वो एक स्वतंत्र इस देश के लिए लड़े और शहीद हुए, जिनका संविधान के अंदर फोटो है और ये संविधान का अपमान है। ऐसा हमारे समाज की तरफ से हमने कोतवाली के जो हमारे पीआई साहब हैं उनको रिक्वेस्ट की कि उसके ऊपर गुनाह दाखिल किया जाए। तो हमारे कुछ भाइयों ने मस्जिद के सामने हज़रत टीपू सुल्तान का जो फ़ोटो था उसको दूध से नहलाकर उनका अभिषेक किया कि नापाक हाथों को हम वो रोक तो नहीं पाए, लेकिन वो नापाक हाथ के वजह से जो गंदगी उनको लगी थी वो हमने दूध से धो दिया, जिस तरीके से हमारे को संवैधानिक अधिकार है। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी भाजपच्या अतुल सावेंवर गंभीर आरोप केलाय. भाजप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य फोडतोय. भाजप जिल्हा परिषद सदस्यांना 1.5 कोटींची ऑफर देत असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी भाजपच्या अतुल सावेंवर केलाय. अतुल सावे आमच्या सदस्यांना फोन करत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. दरम्यान या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सदस्य फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप अंबादास दानवे यांचा आहे. कोण हे प्रयत्न करतंय आणि कुणाला फोडलं जातंय हे आपण जाणून घेऊया. काय तुमचं म्हणणं आहे, नेमकं फोडतंय कोण कोणाला? फोडतंय वगैरे नाही, पण असे प्रयत्न विशेषतः सत्ताधारी पार्टी, त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टी, त्यातल्या त्यात त्यांचे इथले मंत्री संभाजीनगरचे, आता इथं मंत्री त्यांचे एकच आहे अतुल सावे. मला जे सदस्यांनी सांगितलेलं आहे माझ्या समक्ष, या सदस्यांना तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणावर, म्हणजे मी तर सांगेल 1-1.5 कोटी रुपयाची ऑफर दिली जाते आणि या सदस्यांना आमच्यासोबत अशा प्रकारचे काही जणांना फोन आलेले आहेत. का प्रयत्न करते? त्यांच्याकडे संख्याबळ आहे, दोघांचं मिळून करायचं नसेल त्यांना, बहुधा दोघांचं मिळून करायचं नसेल म्हणून ते आमच्या मागे लागले असेल. कारण भारतीय जनता पार्टीची संख्या 22-23-24 आलेली आहे. त्यांना काय 7-8 लोकांची गरज आहे. पुरावे काय? फोन आलेला आहे ना, फोन आला आहे का काही कार्यकर्त्यांच्या फोनहून फोन आलेला आहे. डायरेक्ट मंत्री महोदयांच्या फोनहून नाही, पण दुसऱ्या फोनहून फोन आलेला आहे. आमच्या लोकांशी ते बोललेले आहे. पण वेळ प्रसंगी या सगळ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा. शिवसेनेकडे कायदेशीर नाही, चांगलं असं कधी कोणी करत असेल तर आता मी माहिती घेतलेली आहे. ज्यांनी फोन केला त्यालाच बघतो ना. म्हणजे सावेंना धमकी, ज्याच्या फोनून आला त्याला आधी धमकी आणि मग सावेंनाही धमकी. अतुल सावे हे सगळे प्रयत्न करतायत आणि एक हाती सत्ता जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करण्यासाठीचे हे त्यांचे प्रयत्न असल्याचं देखील अंबादास दानवे म्हणाले. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.
दरम्यान अतुल सावेंनी अंबादास दानवेंचे हे आरोप फेटाळून लावलेत. अंबादास दानवेंनी पुरावे सादर करावेत आणि मी कुणाशी फोनवर बोललो असेल तर माझ्या फोनची यादी काढावी असं प्रत्युत्तर मंत्री अतुल सावे यांनी दिलंय. तसंच उमेदवारांचं अभिनंदन केलं याचा अर्थ ऑफर दिली असा होत नाही असंही स्पष्टीकरण सावेंनी दिलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. आपण पाहूयात. तर अतिशय गंभीर असे आरोप लावलेले आहेत. तुम्ही स्वतः फोन करता असा आरोप लावलाय, काय आपलं म्हणणं आहे? मी उबाटाच्या उमेदवारांना फोन केला असा हा आरोप जो माझ्यावरती करतायत तो अतिशय चुकीचा आरोप आहे. मी कोणाशी फोनवर बोललो असेल तर माझा टेलिफोन काढावा, त्याच्यामध्ये कोणीही नंबर दाखवावा किंवा माझ्या ऑफिसमधून किंवा माझ्या घरून कुठेही एकालाही कोणाला फोन गेला असेल तर सिद्ध करावं. त्या दिवशी ते मानते ते सांगतील ते मी. आणि पैशाची ऑफर द्यायची गरजच नाही ना, ज्यावेळेस आमच्याकडे संख्याबळ 44च्या वरती आहे. आहे की तुम्ही दुसऱ्याच्या फोनवरून फोन करतायत आणि पुरावे देखील आहेत असं म्हणणं आहे. पुरावे असतील तर त्यांनी दाखवावे. मी कोणाशी बोललो असं दाखवावं. मी कोणाशीही बोललेलो नाही. आता कोणी भेटला कुठे तर त्याला अभिनंदन तर करतोच. तसे त्यांचे 2-3 उमेदवार आम्हाला काही ठिकाणी भेटले, आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. अभिनंदन करणं म्हणजे बोलणं नाही होत. आणि सार्वजनिक ठिकाणी भेटलो, काही वैयक्तिक एकट्यात कोणाला भेटलेलं नाही. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या आमच्या काही उमेदवारांची माझी भेट झाली, त्यांना अभिनंदन केलं. अशा अनेक ठिकाणी आपण सार्वजनिक ठिकाणी लोकप्रतिनिधी भेटत असतात. संभाजीनगर जिल्हा परिषदेत सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यांच्यासोबत आणखीन 2 सदस्य आहेतच. अगदी काही सदस्यांची कमतरता आहे, तर भाजप स्वतः एक हाती सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. आमची केंद्रात युती आहे, आमची महाराष्ट्रात युती आहे, त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आपण युतीतच लढू. कायदेशीर कारवाई किंवा कोर्टात जाणार का या आरोपांबद्दल? आता कसे अंबादास दानवे आमचे मित्र आहेत, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, चालत असते. राजकारणात या गोष्टी होत असतात. जर पुरावे असतील तर ते समोर आणण्याचं आवाहन देखील इथे त्यांच्याकडून करण्यात आलंय. पुढे जर्नलिस्ट कृष्णा खापरेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. मीरा भाईंदर महापालिकेची पहिली महासभा आज होणार आहे. या महासभेमध्ये ठराव क्रमांक 16 हा टिपू सुलतान चौक हे नाव रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 2016 साली याच चौकाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा ठराव भाजपनंच मंजूर केला होता. 3 डिसेंबर 2016 रोजीच्या महासभेमध्ये ठराव क्रमांक 27 अंतर्गत लोढा कॉम्प्लेक्स मार्गावरील चौकाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक नरेंद्र मेहता यांनी मांडला होता. तो प्रस्ताव भाजपच्या बहुमतानं मंजूरही झाला होता. आता मात्र त्याच नावाला रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपकडून आणला जात असल्यानं आजची महासभा ही गाजणार आहे. टिपू सुलतानचा वाद आणि बांगलादेशी प्रमाणपत्रांचा विषय यामुळे सध्या मालेगाव संपूर्ण राज्यामध्ये गाजतंय. नेमका हाच कैचा मुद्दा मालेगाव महापालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये राहील. महापालिका निवडणुकीमध्ये विद्यमान सत्ताधारी इस्लाम पार्टीनं बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून त्रास दिला जात असल्याचा मुद्दा लावून धरला होता. माजी खासदार किरीट सोमय यांनी दाखल्यांचा विषय लावून धरल्यामुळे 1044 लोकांवर गुन्हे दाखल झालेत. तर 3500हून अधिक जन्मदाखले बनावट ठरवून पालिकेने रद्द केलेत. आता इस्लाम पार्टी ते रद्द केलेले दाखले पुन्हा कायदेशीर करण्याचा ठराव आणणार आहे आणि त्यावरूनही गदारोळ होऊ शकतो. दुसरीकडे इस्लाम पार्टीनं सत्ता स्थापन केल्यावर उपमहापौर शान हिंद यांनी आपल्या दालनामध्ये भिंतीवर टिपू सुलतानचा फोटो झळकावला होता आणि त्यानंतर राज्यात टिपूच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू झाला. आता या वादाची सुरुवात ज्या मालेगावातून झाली त्या मालेगाव मनपाची वादळी सभा चांगलीच वादळी होणार यामध्ये शंका नाहीये. टिपू सुलतानाची बाजू उचलून धरल्यानं महाराष्ट्रभर वाद उफाळल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून आलंय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं सपकाळांनी म्हटलंय. तसेच शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यानं त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मुंबईत हर्षवर्धन सपकाळ यांचा सत्कार करण्यात आलाय. टिपू सुलतानची बाजू उचलून धरल्यानं पक्षानं सपकाळांना पाठिंबा दर्शवलाय आणि त्यामुळे भाजप विरोधात आगपाखड करणारे सपकाळ एकीकडे दिलगिरी व्यक्त करतायत तर दुसरीकडे घेतलेल्या भूमिकेबाबत सत्कार स्वीकारतायत. भारतीय जनता पक्षाने धचा मा करत असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलं आहे आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे ती त्यांनी त्याचा अवलंब केला. आम्ही त्यांना आगामी काळात पुढे सोडणार नाही. जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपगंडा झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगाने माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे.
रायगडमध्ये सुनील तटकरे शिवसेनेला धक्का देण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये सर्वात जास्त जागा जिंकूनही शिवसेना सत्तेबाहेर राहण्याची शक्यता वर्तवली जाते. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप राष्ट्रवादी एकत्रित सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक 21 उमेदवार सदस्य निवडून आलेत, तर रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी भाजप 15, राष्ट्रवादी 16 असे एकूण 35 इतकं संख्याबळ आहे. तसेच कर्जत खालापूरमध्ये निवडणूकपूर्व राष्ट्रवादी ठाकरे शिवसेना अशी युती झाल्याचे शिवसेनेचे 4 सदस्य भाजप राष्ट्रवादी युतीसोबत जाण्याची शक्यता आहे. चंद्रपूर प्रमाणेच रायगडातही भाजपबरोबर सत्तेत सहभागी व्हावं असं मत स्थानिक पातळीवर व्यक्त केलं जात असून त्या दृष्टीनं दोन्ही पक्षांमध्ये सध्या खलबतच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती त्या ठिकाणी झाली आणि पूर्णपणाने व्यवस्था त्या संदर्भात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 16, भारतीय जनता पक्षाकडे 15, 31 स्पष्टपणाचं बहुमत आहे. कर्जत तालुक्यामध्ये व्हाईट वॉश केलेला आहे, त्यामुळे आज संख्याबळ अधिक आहे. आम्ही एकत्रित आहोत, गटनोंदणी सुद्धा केलेली आहे. वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातली चर्चा होईल आणि मग त्या संदर्भातला बघूया काय होतंय ते. मुंबई शहरात 24 तास व्यावसायिक परिसर सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. समाजवादी पक्षानं ही मागणी अधिकृतरित्या केली असून महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून प्रस्ताव सादर केला आहे. पत्रात लोअर परळ, बीकेसी आणि दक्षिण मुंबई या प्रमुख व्यावसायिक भागांमध्ये आठवड्याचे 7ही दिवस आणि 24 तास आस्थापना सुरू ठेवण्यासाठी नियोजित आर्थिक मॉडेल्स लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. कापसाच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या खानदेशातील जिनिंग व्यवसायावर आता मोठं संकट येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बांगलादेश आणि अमेरिकेमध्ये झालेला नवीन करार. या करारामुळे बांगलादेशात जाणारा भारतातला कापूस आता बांगलादेश अमेरिकेकडून घेणार आहे. अमेरिका बांगलादेश व्यापार करारानुसार बांगलादेशात तयार होणाऱ्या वस्त्रांवर अमेरिकेमध्ये 0% आयात शुल्क आहे, तर भारतातून जाणाऱ्या उत्पादनांवर 18% कर कायम ठेवण्यात आला आहे आणि त्यामुळे बांगलादेश अमेरिकन कापसाला प्राधान्य देण्याची शक्यता व्यक्त होते. दुसरा भाग म्हणजे खानदेशात सीसीआयचा हमीभाव 8,100 रुपये असला तरी जाचं कटी आणि ऑनलाईन प्रक्रियेमुळे यंदा कापसाची अपेक्षित खरेदी झालेली नाहीये. परिणामी कापूस खरेदी ठप्प झाली असून जिनिंग उद्योगातील उलाढाल मोठ्या प्रमाणावर कोसळली आहे. दरवर्षी सुमारे 15 लाख गाठींची खरेदी होणाऱ्या खानदेशात यंदा आतापर्यंत फक्त 6 ते 7 लाख गाठींची खरेदी झाली आहे. यामध्ये पुढे जाऊन 1.5 लाख गाठींचीच भर पडण्याची शक्यता आहे आणि एकूण 150 जिनिंगपैकी केवळ 50 सुरू असून त्याही अर्ध्या क्षमतेने चालू आहेत. अशातच या बांगलादेश आणि अमेरिकेतील करार भारताच्या कापूस उत्पादनाला अजूनच डोकेदुखी ठरू शकतो. जळगाव जिल्ह्यात म्हणजे खानदेशात जर म्हटलं तर 150 जिनिंग प्रेसिंग कारखाने, परंतु यावर्षी फक्त 50 कारखाने सुरू होते आणि 50 कारखान्यामध्येही फक्त 1/3 कापूस म्हणजे 1/3 एक शिफ्ट एवढा येईल एवढंच 3-4 महिन्यात कापूस आलेला आहे. त्यामुळे तेही कारखाने जवळपास बंदच्या मार्गावर आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. धान लागवडी शेतकऱ्यांवर येणाऱ्या आर्थिक तणावाबाबत त्यांनी चर्चा केली आहे. उत्पादन खर्च, मजुरी तसंच खत बियाण्यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण येतोय. या पार्श्वभूमीवर धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. तसंच धान बोनस प्रति हेक्टर 20,000 रुपये देण्याची मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण इथे धक्कादायक घटना घडली आहे. गाडीवरून जात असताना 2 तरुणांनी मुलीचं अपहरण केलंय. आईच्या आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचं अपहरण करण्यात आलंय. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय. जहीर हारून शेख आणि हयात हारून शेख अशी दोन्ही आरोपींची नाव आहेत. भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवण शहर बंदची हाक देण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एका युवतीचं अपहरण करण्यात आलं. त्याच्या निषेधार्थ आज भिगवण कडकडीत बंद करण्यात आलेला आहे. काल युवती तिच्या भावासोबत आणि आईसोबत गाडीवर जात असताना 2 इसमांनी अडवलं. तिच्या डोळ्यात आणि भावाच्या आणि आईच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर तिचं अपहरण केलं. त्याच्यानंतर भिगवणमध्ये मोठी संतापाची लाट पसरली होती. पोलीस स्टेशन समोर जो आहे तो या ठिकाणी ठिय्या देखील नागरिकांनी मांडला होता. तर रात्री या ठिकाणी पुणे सोलापूर हायवे देखील काही काळापाठी
अडवून धरला होता. आज जो आहे तो निषेधाच्या या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा देखील काढण्यात आलेला आहे. पोलिसांनी त्या युवतीच्या शोधासाठी आरोपींना पकडण्यासाठी जे आहे ती काही पथकं देखील रवाना केलेली आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्यांना यश आलं नसलं तरी या ठिकाणी जो आहे तो आज भिगवणमध्ये मोर्चा काढला जाणार आहे या घटनेच्या निषेधार्थ, आणि याला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. खरं तर जी घटना घडली ती मोठी संतापाची आहे, मात्र याला काही दुसरी बाजू आहे का असा देखील प्रश्न एका बाजूने विचारला जातोय. त्याच्यामुळं ज्यावेळेस या घटनेचा तपास होईल की ज्यावेळेस जे आरोपी आहेत ताब्यात घेतले जातील त्यातली सत्यता पुढे येईल. मात्र असं जरी असलं तरी भिगवणमध्ये मोठी संतापाची लाट आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज भिगवण बंद ठेवण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, भिगवण, इंदापूर. तर या धक्कादायक प्रकारावर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये जहीर अरुण शेख आणि अयान हरुण शेख या दोन युवकांनी, या दोन आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या 31 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत. विविध टोल नाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे. थेट तुमच्या घरातून या मराठी नाटकाच्या टीमनं क्रिकेटपटू रोहित शर्माची भेट घेतली आहे. अभिनेता प्रसाद खांडेकरनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलाय. यामध्ये नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, भाग्यश्री मिलिंद, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. महत्त्वाचं म्हणजे या टीमशी हिटमॅननं मराठीत संवादही साधलाय. प्रसाद खांडेकरनं याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. मुंबईत राहायचं म्हणजे मराठी बोलता आलंच पाहिजे असं रोहित शर्मा यावेळी म्हणालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.